नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे तालुक्यातील आर्णी येथील शेतकऱ्याच्या शेतातून पाण्याची मोटर केली चोरट्यांनी लंपास. धुळे तालुक्यातील आर्णी येथे शेतातील पाण्याची मोटर चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. आर्णी येथील शेतकरी प्रकाश कोळी यांच्या शेतातील पाण्याची मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. दरम्यान रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी शेतात प्रवेश करून जलपरी पाण्याची मोटर काढून नेली. सकाळी शेतात गेल्यानंतर ही बाब शेतकरी प्रकाश कोळी यांच्या लक्षात आली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत. संबंधित चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून चोरीच्या घटनांवर आळा घालावा अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात आलेली आहे. प्रतिनिधी संदीप त्रिभुवन, आर्णी. मी नेहमीप्रमाणे शेतामध्ये गेलो तर माझी पाईपमधून पाणी निघत नव्हता. बराच वेळ वाट पाहिली. काही मला 2-4 पंप फवारे पण मारायचे होते. ऊसाला आणि मकाला पाणी द्यायचं होतं. सर्वांच्या मोटरी चालवून गेल्या, सर्वांचे पाणी निघत होतं. माझ्या मोटरमधून पाणीच निघत नव्हतं. मग मी त्या पाण्यासाठी माझे एक खोदी नाल्यावरती मोटर ठेवलेली आहे जलपरी. ती पाण्यासाठी आलो तर टाटर चालू होतं, पण मग आलो म्हटलं पाईपच्या वायर बियर निघाल्या अशा. पण नदीत पाहत होतो, पाईप जो ओढून पाहिला तर पाईपला मोटरच नाही. चोरट्यांनी काल रात्री किंवा परवा ती मारून नेल्याचे, कापून बिपून व्यवस्थित घेऊन गेलेले आहेत. अत्यंत वाईट परिस्थिती आहे. जेमतेम शेतीमालाला भाव नाही. कुठंतरी आम्ही परिश्रम करून कसं तरी पीक यावर्षी आणलं आणि असे भुरटे चोर दारू पिण्यासाठी, पत्ते खेळण्यासाठी, यात्रेसाठी चोरी जर करत असतील तर अत्यंत वाईट आहे. मी धुळे तालुका पोलीस स्टेशनला उद्या एक अर्ज देणार आहे. गावातील सर्व सरपंच, शेतकरी बांधव सर्वांना, पत्रकार बांधव यांना सर्वांना घेऊन धुळे तालुका पोलीस स्टेशनला मी एक रिक्वेस्ट करणार आहे की या भुरट्या चोऱ्यांची नसताडी आवरा, नाही तर अन्यथा हे मोठे चोर बनतील, मोठे गुन्हेगार बनतील. बऱ्याच वेळेस आमच्या या शेतकऱ्यांचे सर्व वस्तू जातात. आमच्याच गावातील 5-7 मोटरी गेलेले आहेत, पण कोणी शेतकरी बिचारा घाबरतो, पोलीस स्टेशनला जाण्यासाठी हिंमत करत नाही. पण मी आणि माझे मित्र या चांगल्या पदावर असल्या कारणाने आम्ही या चोरांना सोडणार नाही. निश्चितपणे आम्ही सर्वजण मिळून यांच्या मुख्य 100% आवरू. मी साकडं घालणार आहे धुळे पोलीस स्टेशन निरीक्षणाला की 2-4 वेळेस राऊंडची गाडी आणि कोणी रात्री बेरात्री 11-12 वाजता बसले असेल तर त्यांना उचला.